मतदान आपलं शरद पवारांच्या माणसाला आहे बा. ते कोणाचा कोण का उमेदवार असणार त्यांचा मग त्याला मतदान आहे आपलं. काय देशामध्ये कुठलं सरकार यावं वाटतंय? राहुल गांधीचं उमेदवारी कोणाला बी असू द्या, शरद पवारांच्या माणसाला आपलं मतदान. गरीब पार्टीला मतदान, नुसते अर्धा कप चहावर मतदान शरद पवाराला. काय अपेक्षा बी नाही. काँग्रेस सरकार यावं अजून एकदा. समधी चोर आहे दिन काय करता कोणाला आणता कुठलं वाटतंय कुठलं यावं काय? समधी चोर आहे ते कोण समधी सगळी जरी असली काय नाही. तरी सरकार पाहिजे का नाही? येईल का नाही? राष्ट्रपती लागू व्हावं राजवट. इलेक्शनच नको. महाविकास आघाडीला लोकांचं वर्चस्व राहणार आहे. झुकता कल आहे म्हणून. झुकता कल आहे, कारण 10 वर्ष त्यांना दिलेले आहेत. ह्या 10 वर्षात डिझेलचे, पेट्रोलचे म्हणा, गॅसचे म्हणा, डबलच भाव झालेत. नुसतं लोकांची दिशाभूल केलेली आहे, बाकी काही नाही. आता हे माड्याचा विकास, आता माडा लोकसभा आहे, माडाचं दिल्लीपर्यंत नाव आहे, लेकिन माड्यात काही नाही. आज आम्ही व्यापारात आहे, 2 आणि 2:30 वाजता रात्री उठून जातो. माड्यात काय म्हणते त्याला, व्यापारपेठ नाही, निलावाचे काही असं ही नाही, आणि त्याचा कोणी प्रयत्न बी करत नाही. हाही सरकार चांगलं आहे भाजपचं. आता मी भाजपचं कार्यकर्ता होतो त्यामुळे म्हणणार असू दे की, हां, त्यामुळे काय असू द्या, पण चांगलं काम आहे. भ्रष्टाचार तर नाही. बरं, आता काय वाटतं कुठलं सरकार केंद्रात आलं तर सुटेल? मला वाटतं एका बी हरामखोराला निवडून देऊ नये, आणि जेवढी हरामखोरांनी शेतकऱ्याची वाट लावली आहे, त्या हरामखोरमध्ये जसा कोरोना आला तसा प्रत्येक एक ना एक हरामखोर तरपडून मारावा. कारण महाराष्ट्रात दररोज 100 आत्महत्या, 100 ते 50 आत्महत्या चालू आहे त्या. मग ही जगाचा देशाचा पोशिंदा जर असा आत्महत्या करून मरत असेल तर ही अशी हरामखोर ही पैदास आहे इंग्रजापेक्षा बेकार. ही सगळी ह्यांची माळ लागली पाहिजे, ही आधी उपदर गेली पाहिजे. आता आपण जरी म्हणलं की कुणीच येऊ नये, हां, तरी कोणतरी तिथं नाही. शासन चालवण्यासाठी कोणतरी मला तर येणारच वाटतं आहे ही ना. उपदर येण्यापेक्षा नाही आलेली बरी ही पिढा. इंग्रजांनी जेवढा भारत देश लुटला नाही तेवढा ह्या 25 वर्षात ह्या राजकीय नेते मंडळींनी देश लुटून खाल्ला. निवडणुका लागले तर भाजप सरकार बसणार. बरं बसणार का म्हणजे बसावं वाटतं? बसं वाटतं ना. बरं का हो? आहे ना, सुखसुविधा आहे त्या लोकांना, शेतकऱ्याला आहे ते. नमस्कार. आज आपण माढा शहरामध्ये या ठिकाणी जनतेचा कौल, जो माढा लोकसभेसाठी हे माढा शहर महत्त्वाचं शहर मानलं जातं. येथील मतदारांचा माढा लोकसभा आणि संपूर्ण देशाच्या लोकसभेविषयीचा कौल काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. उपळाई खुर्द. कुठले? उपळाई खुर्द. बरं काय नाव? विनोद बोराडे. होय. हा, काय झाला का बाजार? झाला की. होय. कसं काय, किती रुपयाला पिशवी भरली? पिशवी ही 50 रुपयात. बरं. हां संध्याकाळचं असल्यामुळे स्वस्तात बसलो. हां हां. बरं. काय महागाई येते काय? काय नाही, सगळं स्वस्त आहे इथं. 10 रुपयाला किलो आहे सगळं. बरं. काय आता निवडणुका लागायला त्या लोकसभेत? मतदान आपलं शरद पवारांच्या माणसाला आहे बा. ते कोणाचा कोण का उमेदवार असणार त्यांचा मग त्याला मतदान आहे आपलं. बरं, काय देशामध्ये कुठलं सरकार यावं वाटतंय? राहुल गांधीचं. वा. आता इथं शरद पवार गटाकडनं अभयसिंह जगताप आणि BJPकडनं खासदार निंबाळकरांचं नाव चर्चेमध्ये आहे. काय वाटतं? अनिकेत देशमुखला तिकीट मिळेल बघा बरं. शरद पवाराचं. म्हणजे तिकीट देशमुखांना मिळेल किंवा इतर कोणालाही मिळेल, पण शरद पवाराच्या माणसाला मतदान बरं कोणाला बी देऊ द्या मग. हा, तसं का? तसंच आहे. 2200 रुपये क्विंटल ज्वारी आहे. आता मी विचारून आलोय. 2200 रुपये क्विंटल आहे. चला तुम्हाला ते आडतीवर नेतो. असलं सरकार आहे काय भाजपचं? काढायला त्याला 3000 खर्च आला क्विंटलला, आणि ज्वारी क्विंटल आडतीवर 2200 आहे. काय सगळं शेतकऱ्याचं हेच आहे. हा, मग काय तर उमेदवारी कोणाला बी असू द्या, शरद पवाराच्या माणसाला आपलं मतदान. गरीब पार्टीला मतदान, नुसते अर्धा कप चहावर मतदान शरद पवाराला. काय अपेक्षा बी नाही. माडा काय नाव? बागवान. हां, काय फळं विक्रे. कशी काय? कसं काय? महागाई नाही, आणायला महागाई, विकायला स्वस्त आहे. हां, भाव पाडून भाव पाडून काय, त्यांचे काय कामगार कामच नाही ना. हातामुळं काम नसल्यामुळं ते आता बाजार मंदी पडलेला आहे. हां,
काय महागाईचा फटका आहे ते? हां महागाईच फटका लागलेला आहे नाही काय आता निवडणुका लागायला त्या मग काय कुठलं वाटतं देशामध्ये सरकार यावं? देशामधलं काय आपलं घर प्रपंच चालवावं ते सरकार यावं हां हां काँग्रेस सरकार यावं अजून एकदा हां काय आता इथं राष्ट्रवादीकडनं अभयसिंह जगताप आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर BJP कडनं 2 नावं चर्चेत आहे ती कोण येईल वाटतं? मोहिते पाटीलचं चर्चेच आहे ना तसं ठीक आहे, पण आता ते दोघांमध्ये आता हे चालू खासदार आहे ते परत त्यांचं बी नाव चर्चेमध्ये आहे. निंबाळकर ते आहे ते पण मोहिते पाटलामुळे मग निंबाळकर आले हा, मग तेच थोडी ना. काय ते स्वतः याच्यावर आलेत का नाही पण ते दोघांमध्ये आता ज्याला तिकीट मिळेल ती BJP कडनं मग ते पण आता ह्याचं शरद पवारचं सीट बसेल येतं हो नमस्कार. नमस्कार कुठले? माड्यातले आम्ही काय नाव? मिरता शेख काय बटाटे कसे आहे? 30 रुपये किलो घेताना काय स्वस्त का महाग पडतं घेताना महाग पडतंय आणि विकताना स्वस्त आहे काय पण काय फायदा नफा तोटा काय होतोय का नाही? फायदा होतोय तोटा कसा होतोय पण काय कधी कधी मी असं म्हणजे तोट्यातच जात असेल कधी जात ना तोट्यात आम्ही काय आता निवडणुका लागायला तर काय वाटतं कुठलं सरकार यावं केंद्रामध्ये? समधी चोर आहे काय करता मग कोणाला आणता कुठलं वाटतंय कुठलं यावं काय? अहो समधी चोर आहे कोण समधी सगळी जरी असली काय नाही. तर सरकार पाहिजे का नाही? येईल का नाही? राष्ट्रपती लागू व्हावं राजवट इलेक्शनच नको माड्यामध्ये काय होईल कसं वाटतं? काय ना कोण येतं काय सांगता येत नाही माड्यात हा? माड्या जानकर साहेब उभारणार आहे ते तेच ना, कोण मग जानकर साहेब निवडून येतात होय. राष्ट्रीय समाज भरघोस मताने. भरघोस मताने आता ती तर स्वतंत्रपणे म्हणजे आणखी ती महाविकास आघाडी किंवा युतीमध्ये सुद्धा कोणाला उभार ते निवडून येणार 100%. नमस्कार. नमस्कार कुठले? माडा होय काय नाव? इम्रान बागवान बर काय बटाट्याचा भाव चालू आहे? भाडे किरकोळ 30 रुपये होय बर बर बोला काय आता निवडणुका लागायला त्या हा. तोंडावरच आहेत काय वाटतं कुठलं सरकार यावं काय? सरकार काय आता जनता आता कसं आहे पण तुम्ही बी जनताच आहे ना आपण सगळी जनताच आपण आहे. समजा जनता आहे लेकिन ह्यावेळेसचं निवडणूक वेगळंच राहणार आहे काय कारण वाटतं मग कुठलं सरकार यावं काय? सरकार काय महाविकास आघाडीचे येणार आता इथं शरदचंद्र पवारचे गटाचे अभयसिंह जगताप त्यांचं बी नाव चर्चेत आहे. हा. आणि BJP कडनं आता मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर 2 नावं चर्चेत आहे ते. धैर्यशील मोहिते पाटील हा 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 कोण येईल? तरी काय महाविकास आघाडीला लोकांचं वर्चस्व राहणार आहे झुकता कल आहे म्हणून. झुकता कल आहे कारण 10 वर्ष त्यांना दिलेले आहेत ह्या 10 वर्षात डिझेलचे पेट्रोलचे म्हणा गॅसचे म्हणा डबलच भाव झालेत नुसतं लोकांची दिशाभूल केलेली आहे बाकी काही नाही आता हे माड्याचा विकास आता माडा लोकसभा आहे माडा दिल्लीपर्यंत नाव आहे लेकिन माड्यात काही नाही आज आम्ही व्यापारात आहे 2 आणि 2:30 वाजता रात्री उठून जातो माड्यात काय म्हणते त्याला व्यापारपेठ नाही निलावाचे काही असं ही नाही आणि त्याचा कोणी प्रयत्न बी करत नाही नाही तर तुम्हाला ठोस अशी बसायला जागा दिसत नाही नीट. आता ही बाजार आठवड्याभर ती ठीकच आहे म्हणायचं लेकिन माड्यात जी निलाव पद्धत व्हायला पाहिजे ती नाही अजून माड्यात आणि माड्याचा विकास झालेला नाही टपऱ्यात अजून माणसं आहेत टपऱ्यात माणसं कसं व्यापार करणार MIDC ते आहे की नाही? MIDC नाही MIDC बी झालं तर माडा खूप लांबपर्यंत जाईल पण कुठल्या गटाचं अजून माड्यात तसं ही नाही की MIDC आणावं लोकांना हातबळ कामं धंदे द्यावं असं काही नाही आज माड्यातला माणूस बाहेर जाऊन व्यापार करतो या कष्ट करतो माड्यात येऊन राहतो माड्यात काही नाही सूतगिरणी होती ती जर आत्ता चालू असली माड्यात काहीतरी विकास झाला असता लेकिन ती बी बंद पडली त्याला बंद पडून 10-15 वर्ष झाले आता ह्या सगळ्या समस्या सांगितल्या महाविकास आघाडी सरकार आलं तर सुटेल का? थोडं कसं चेंज झाले तर काय ना काय होतंय प्रत्येकात तीच सरकार राहिलं ना तर काय होणार नाही चेंज बी झालं पाहिजे म्हणजे ती कॉम्पिटिशन होतं त्यात बदल हवा आहे बदल झाल्याशिवाय विकास होत नाही त्यामुळे कुठल्याही वस्तूत बदल पाहिजेलच व्यापारात म्हणा राजकारणात म्हणा बदल झाल्याशिवाय काय होत नाही नमस्कार. कुठले? मोडणीम होय हां काय नाव? अण्णासाहेब वशेकर होय काय आणलं इकायला? वांगी लसूण होय अजून बाकीचं होतं संपलं 2 राहिलं बरं हां
काय कधी आलता सकाळी 10 वाजता. कसा भाव चालू आहे? वांगेच काय 15-17 किलो 200, 250, 300 पर्यंत आहे. परवडतंय का? कशाच काय काय परवडायचं न परवडायचं काय विचारू लागा. नफा तरी निघतंय का नाही मग काय? आता परवडा न विषयच नाही तर म्हणलं पण नफ्याच तर काय ते उगा आपलं घरी बसलं खर्च होतो म्हणून इकडे यायचं. इकडे येऊन आपलं आई विकायचं आपलं जमतेम कधी नफा होतो कधी नाही. असं काय प्रत्येक बाजार तोटा होत नाही किंवा असं नाही की होतो पण कधी मुद्दल निघतं कधी नफा होत थोडं बहुत. काय आता निवडणुका लागायला त्या हां बरोबर. लोकसभेच्या हां काय वाटतं कुठलं सरकार असावं देशात? सर हाही सरकार चांगलं आहे भाजपचं. आता मी भाजपचा कार्यकर्ता होतो त्यामुळे म्हणणार असू दे की, हा. हां त्यामुळे काय असू द्या पण चांगलं काम आहे. भ्रष्टाचार तर नाही. बरं, हां आता काय माड्यामध्ये कुणाच सीट लागेल? राष्ट्रवादीचं बी नाव चर्चेत आहे. अभयसिंह जगताप, निंबाळकर आता चालू खासदार आहे ते कुठलं लागेल सीट? निंबाळकरच येणार भाजप सीट येणार. पण आता मग मोहिते पाटील बी ते आता रेसमध्ये आहेत नाही ना कसं दोघांमध्ये. भाजपने जी उमेदवार ठरवल ती येणार असं आहे. संदीप थोराची पुनरुक्ती आहे आता खरं पण तर. नाही, तुम्हाला काय वाटतं कुणाला तिकीट मिळावं? मोहिते पाटलांना, निंबाळकरांना? निंबाळकरला मिळावा कारण का चांगला खासदार आहे. हां म्हणजे आता मोहिते पाटलांचं बी आपण काय ती बी चांगलेच आहेत पण निंबाळकर विद्यमान म्हणून त्यांना मिळावं असं आहे अपेक्षा. हां ती चांगले आहेत. मोहिते पाटला मिळाला तरी चांगला आहे तरी पण ही भाजप सीट येणार येतं त्याचा काय विषय नाही. 50,000 फरकाने येतं. हां मग संदीप थोराची प्रवृत्ती होणार बघा. ती कसं 7 वेळा निवडून आलं तसं भाजप सीट 7 निवडून येणार येतं भले कुठला उमेदवार असं ना त्याचं काय ना. आता तुम्ही सगळी साथ देणार? आता आम्ही करावं लागणार ना. आम्ही त्याच पक्षाचं काम करतोय त्यामुळे आम्हाला ते करावं लागणार ना. नमस्कार. हां बोला. कुठले? आंबाडचे काय नाव? गाडे दत्तात्रय काशीनाथ गाडे. काय कशी कोथिंबीर चालू आहे? कोथिंबीर काय दाना 2 आणि 3 आहे चालू. हां काल लयच म्हणजे कोथिंबीर लयच वाईट अवस्था आली. आले आता काय करायचं. ऐन वेळेस नाही तर एवढं कोथिंबीर आता पण चलती ना. 4 काड्या मिळायच्या. मग आता मी मिळणारच आहे त्या एवढाच आठवडा आहे. पाऊस पाणी नाही काय नाही हां पाऊस नाही पाणी नाही त्यामुळे जरा थोडं एक 8-10 दिवस म्हणायचं हे चालेल म्हणायचं. 8 दिवस. बरं पुढच्या आठवड्यातच मिळत नाही. आता निवडणुका लागायला त्या लोकसभेच्या कुठलं सरकार यावं वाटतंय का? सरकारचं कुठल्याच नीटनेटकं नाही आता. सरकार का हाच येणार अजून आता. म्हणजे भाजपा येणार परत एकदा येते. का तसं का वाटतं? काय नादी लावते ती नुसतं खेळवते ती माणसाने काय. पण नेमकं कोण खेळ होतंय कोण? ही सरकारच खेळवतोय काय की. खेळ होते म्हणून येतंय म्हणताय का खरंच? खेळवलं जरी येणार हाच येणार आहे ना. हो पाहुणं कुठले? आम्ही मातपूरचं. होय बरं काय नाव? प्रशांत वसगडेकर. बरं काय वाटतंय लोकसभेला कुठलं सरकार? लोकसभेला कुणी बी येऊ द्या पण ह्या एक 10 वर्षात असं झालंय की शेतकऱ्याला बिराड बांधून कुठं तर परदेशात लावायची तयारी आहे का काय राजकीय नेत्याची असं वाटायला लागलंय. म्हणजे दुधाला खर्च आम्हाला 1 लिटर दूध गायच्या पोटातनं काढायसाठी 22 रुपये लिटरला खर्च येतोय आणि हे हरामखोर 25 रुपयानं भाव देते ते 3 रुपयावर आम्हाला शेण काढायला ठुलंय. ह्यांनी परवडतंय का आजच्या घडीला? आज कांदा एवढा मोठा कांद्याला फवारणी आहे त्या रोगराई आहे पाण्याचं एवढं मोठं दुर्भिक्ष आहे. ह्याच्यात कांद्याला लिटरवर पाणी दिलं आम्ही. कांद्याला लिटरवर पाणी दिलेलं धरलं तर किलोला 1 किलो कांदा पिकवायला 7-8 लिटर पाणी लागते. ते पाण्याचा हिशोब धरला तर 100 रुपये पाण्याचं होते. आणि ह्या हरामखोराने कांद्याला भाव 17 रुपये 15 रुपये केला आहे. ज्वारी 6,000 रुपयाच्या आता 2,500 रुपयावर आली. म्हणजे देशात सगळ्या बाकीच्या गोष्टीसाठी नोकरदारासाठी बाकी सगळ्या सिस्टमसाठी पुढाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सुई आहे त्या. सगळ्यांसाठी नुकसान झालं तर नुकसान भरपाईच्या तरतुदी आहे त्या. मग शेतीला असं वाळीत कशा पाय? आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या कोण खासदार केलं उभा राहणार आहे, कोण आमदार केलं उभा राहणार आहे, कोण प्रधानमंत्री होणार आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, ह्या सगळ्यांनी आम्हाला सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी ज्या तरतुदी आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या आपल्या देशात आहेत त्या. आमदाराचं काय आमदार मिळाला तर त्याला 30-35 लाख मिळतात. त्याला दररोज गाडीचा खर्च भत्ता त्याच्या बंगल्याचं लाईट बिल ही सरकार भरतंय
आमच्या घरचं 500 रुपये लाईट बिल भरायला आम्हाला सावकाराकडून पैसे काढावं लागतात. मग आमच्यासाठी वेगळी सिस्टम, म्हणजे सगळा देश जतन करतो तो शेतकरी, त्याच्यासाठी वेगळा सिस्टम आणि बसून खाणारासाठी चांगला सिस्टम. ही मला त्यांना प्रश्न विचारायचा की हे असं का तुमच्या मनात एवढं शेतकऱ्याविषयी पाप का? आता हे जे तुम्ही सगळ्या समस्या सांगितल्या त्या, मग काय वाटतं कुठलं सरकार केंद्रात आलं तर सुधारेल? मला वाटतं एका बी हरामखोराला निवडून देऊ नये आणि जेवढी हरामखोरांनी शेतकऱ्याची वाट लावली आहे, त्या हरामखोरमध्ये जसा कोरोना आला तसा प्रत्येक एक ना एक हरामखोर तरपडून मारावा. कारण महाराष्ट्रात दररोज 100 आत्महत्या, 100 ते 50 आत्महत्या चालू आहे त्या. मग ही जगाचा देशाचा पोशिंदा जर असा आत्महत्या करून मरत असेल तर ही अशी हरामखोर ही पैदास आहे इंग्रजापेक्षा बेकार. ही सगळी ह्यांची माळ लागली पाहिजे, ही आधी उपदर गेली पाहिजे असं मला म्हणजे कळकळीनं वाटतं. का तर माझी आताची कंडिशन, माझ्या रानात 100 ठिकी कांदा पडला आहे, माझ्याकडं 5 जर्सी गाय आहे त्या, तरीसुद्धा मला महिन्याला 5-10 हजार रुपये व्याजानं काढून माझ्या लेकराला शिक्षण, दवाखाना, प्रपंच करावं. म्हणजे एवढं सगळं यापासून 10 एकर शेत असून जर महिन्याला 10,000 जर व्याजानं काढावं लागत असतील तर मग मला वाटतं की ह्यांना आम्हाला सगळं बिराड बांधून कुठंतरी लावायचे. आणि आम्हाला सगळ्याला लावून तुम्ही काय इथं काय गू काढणार आहे का? तुम्हाला काहीच येत नाही इथलं, तुम्हाला खुरपाय बी येत नाही, दारा बी धरा येत नाही, दारा बी काढा येत नाही. दाराला बसलं तर तुमच्या एका टप्पूत जरसे काय 2 भाग करेल की. मग एवढं सगळं आम्ही सगळं इथं तुम्हाला आणून देतोय, सगळं देश जतन करतोय. मला एवढंच म्हणणं आहे की सरकार कुठलं बी येऊ द्या पण शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या हिताचा असावा, शेतकऱ्याच्या हिताचं असावं. त्यानं पिकवलंय किती, त्याला पिकवायसाठी खर्च आलाय किती, त्याच्यावर त्याला रक्कम द्यावी, माझी कळकळीची विनंती आहे. नाही आता ही तुम्ही सगळं सांगताय बरोबर आहे, परंतु आता आपण जरी म्हणलं की कुणीच येऊ नये तरी कोणतरी तिथं शासन चालवण्यासाठी मला तर वाटतं ही उपदर येण्यापेक्षा नाही आलेली बरी ही पिढा. इंग्रजांनी जेवढा भारत देश लुटला नाही तेवढा ह्या 25 वर्षात ह्या राजकीय नेते मंडळींनी देश लुटून खाल्ला. कुठलं तरी सरकार पाहिजेलच ना देश चालवायचं. आम्हाला पांडुरंगाच्या चरणी आमची प्रार्थना आहे की आम्हाला कुठलं बी सरकार येऊ द्या, कोणी बी येऊ द्या, ही गोरगरिबाच्या पोरांना निवडून येऊन देत नाही ती, त्यांचा घातपात करते ती, कोणाला पुढे येऊन देत नाही ती. ज्याला चांगलं करायचं आहे त्याला ही पुढे येऊन देत नाही ती. ही जी पहिली जुनी लॉबी आहे ही हरामखोर लॉबी, नवीन नेतृत्व उभा होऊन देत नाही ती. माझी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की ही सगळी साडेसाती जाऊन नवीन कळकळीची जी काय लोक आहेत ती राजकारणात यावी, ती निवडून यावी आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं आणि शेतकऱ्याच्या लेकराबाळाचा आशीर्वाद घ्यावा असं आम्हाला वाटतं. शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला पिकविलेला किती खर्च आहे बघून त्यांनी 5-10 रुपये जास्त देऊन शेतकऱ्याचं जीवन सुखी करावं, ही अशी माझी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. ओके, म्हणजे ही एक पीडित शेतकऱ्याचं खरं तर हे म्हणजे बोलणं होतं आणि मनापासून होतं. त्यामुळं शासनकर्ते कुणी जरी असतील त्यांनी जर हे सर्व ऐकलं तर खरंच या पीडित शेतकऱ्याचे जे काय आत्मग्लानी आहे ते खरंच समजून त्यावर उपाययोजना करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? नवनाथ शामराव शिरसट. होय, कुठले? केवड. बरं. काय टमाटे आणले ते? हां. कसा आहे भाव? 10 रुपये किलो. होय. का आपले शेतातलेच का कसे? व्यापार. होय. बरं. काय हो कधी तोटा नफा काय होतंय कसं? तोटा होतो, नफा होतो. नफा तोटा हे भाऊ आहे. काय वाटतं आता 2024च्या निवडणुका लागायला त्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर भाजप सरकार बसणार. बरं. बसणार का म्हणजे बसावं वाटतं? बसावं वाटतं ना. बरं. का हो? आहे ना, सुखसुविधा आहे त्या लोकांना, शेतकऱ्याला आहे ते. काय त्या माढा लोकसभेमध्ये कुठला खासदार यावा? नाईक नारजी निंबाळकर. बरं. मोहिते पाटलांचे सुद्धा आता रेसमध्ये आहे ते. ये ना, ते मत कोणाचं होईल ती काय वरच्या सांगता येतं. ओ तिकडे आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणाला तिकीट मिळावं? तिकीट मिळावं मोहिते पाटलांना. मग आता तुम्ही म्हणता निंबाळकर यावे, तिकीट मोहिते पाटील. ते कारण कसं आहे माहिती आहे का, ते प्रॉपर आहे ना, आता प्रॉपर खासदार आहे ते. आणि मोहिते पाटील आता नाहीत ना तसं, पक्षात आहेत पण असं नाहीत ना तिकडं. हां, त्यामुळे मोहिते पाटलांना तिकीट मिळायला पाहिजे ना. येतील निवडून. हो. कुठले? डवळस. हां, डवळस. बरं. काय नाव? नितीन काळुके. बरं. काय कोथिंबीर काय थोडीच राहिली, कशी चालली?
कोथिंबीर स्वस्त आहे की आता होय स्वस्त आहे किती कशी 10ला 3 देतोय होय हां होय बरं काय जर बाजार विकते बरं पण ह्यावेळेस नाही विकलं जरा हां भाजी आणली होती भाजी पण स्वस्त गेली शापाची परवडते का नाही नाही परवडत 10ला 3 कसं परवडायचं आहे नफा तर निघतोय का नाही नाही अहो खर्चच निघत नाही नफा कसला आणि त्यात पाऊस पण नाही पाऊस तर कसलाच नाही धने भिजवून लावावं लागतं याला हां बरं पाणी दररोज द्यावं लागतं आता नाहीतर करपून जातंय पण आम्ही 10ला 3 देऊन चाललोय 4 बी देतोय काय खायला तुमच्या हाताने घ्या म्हणतो किती पाहिजे तेवढं हां 5 घ्यायचं तरी सुद्धा म्हणजे गिरायक नाही गिरायक आता बघताय 8 वाजून गेलेत डवळसून आलोय आम्हाला 1.5 तास लागतं जायला अजून हां जात नाही माळी भाजी तशी पाहिजे आता 2024च्या निवडणुका लागायल्यात कुठलं सरकार आवडतं आता सरकारचं काय काय वाटतंय अहो अपेक्षा आहेत पण काय तसं होत नाही हो ग्रामीण भागातली कामं होत नाहीत पण सध्याचं सरकार आहे का नाही शहरी भागात विकास करत आहे ग्रामीण भागात नाही त्यांची सुविधा असतील काय असतील पण ती आपल्यापर्यंत पोचत नाही ग्रामीणसाठी नाही ते म्हणजे एवढं फायदेशीर ठरत नाही ते का नाही गे रस्ते पण ग्रामीण भागात कमी आहेत आता मोठे मोठे हायवे मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे चाललेत पण ग्रामीण भागात नाहीत मग ग्रामीण भागात करायला पाहिजे हो शेतकऱ्यांचा पण विकास करायला पाहिजे नुसतं नोकरवाले व्यावसायिक बिझनेसवाले बघितलं तर नाही ना सर्वसामान्यांचा पण विकास व्हायला पाहिजे ना सगळी जनता समाधानी राहील तर सगळे समाधानी होईल असं एक वर्गाचा विकास करून नाही चालणार मग काय वाटतं मग कुठलं सरकार सरकार हाहीच यावं वाटतंय पण त्यांनी थोडं ग्रामीण भागात लक्ष दिलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे आमची हां काय आता माढा लोकसभेमध्ये आता शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि निंबाळकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे कोणी वाटतं आता काय त्यांचा एवढा नाही बरं का परिचय सांगता येणार नाही काय सांगता येत नाही सांगता येत नाही हां का बीजेपीकडनं आता निंबाळकर राहते खासदार आता सध्याचे चालूचे मोहिते पाटील दोघं पण आता रेसमध्ये आहे ते कुणाला तिकीट मिळेल का आता काय हा यांनाच मिळेल वाटतंय निंबाळकरांना नमस्कार नमस्कार कुठले केम बोगेवाडे बरं बरं हां काय नाव भैरवनाथ शिवणे बरं बरं हां बरं काय आता निवडणुका लागल्या कुठलं सरकार यावं आता सरकार वाटतंय राष्ट्रवादीचं सरकार असावं राष्ट्रवादी काँग्रेसचं बरं बरं हां हे भाजपचं सरकारने काय विकास केलेलाच नाही माड्याच्या खासदारने पण काय माड्याकडे काय लक्ष दिलेलं नाही विकास केलेला नाही केममध्ये जरा आहे बऱ्यापैकी पण विकास काय केलेला नाही लक्ष देत नाही ना सरकार शेतकऱ्याची अत्यंत बिकट सोय चाललेली आहे आता सध्याला म्हणलं तर कशालाच असं मार्केट नाही मोठी अशी बाजारपेठ पण नाही कुरडवाडीच्या बाजारपेठेत गेलं तर नेलावाला मार्केट पण देत नाही ते सगळे व्यापाऱ्याच्या त्यांच्या सांगड्या शेतकऱ्यांनी कशा जगायचं हे लय मोठं संकट आहे केमला आता MIDC सुद्धा मंजूर आहे किंवा आणखी तिथं हे झालं नाही का चालू ना काय सोय चालू झालेलं नाही का आहे मंजूर नाही का असं नाव चालू आहे नाही का हां आता केम कुंकवासाठी मोठं प्रसिद्ध आहे पण त्याला आणखी म्हणजे म्हणावं तसं व्यापारपेठ नाही भेटलेली नाही मोठे व्यापारपेठ नाही केमसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगतापचं नाव चर्चेत आहे खासदार निंबाळकरचं त्यांचं बी नाव चर्चेत आहे मोहिते पाटील त्यांचं बी आता खासदारकीसाठी BJPकडून नाव चर्चेत आहे कोणी वाटतं अंदाज तरी मोहिते पाटील घराण्यातला तर उमेदवार दिला तर जरा माड्याचा विकास होईल असं वाटतं 100% विकासच होईल हां रणजितसिंह नाईक निंबाळकर 5 वर्ष खासदार होते पण त्यांनी काय माड्याचा म्हणावा असा विकास केलेला नाही लक्ष पण दिलेलं नाही हां मग काय आता काय इथं मग शरदचंद्र पवार गटाची सत्ता यावी म्हणताय तुम्ही मग नेमकं कसं काय शरदचंद्र पवार गटाची यावे वाटते पण मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार द्यावा असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी म्हणजे पवार गटाने ते मोहिते पाटील गटाचा उमेदवार द्यावा हां त्यांना जर नाही मिळालं तर नाही मिळणार पण त्यांना काय नाही आता ते सध्या BJP मध्ये आहेत ना आहेत पण काय ना काय करणार धवलसिंह दादा मोहिते पाटीलांची तयारी चालू आहे जरा जोरदार हां म्हणजे येतील निवडून येतील निवडून सत्ता कोणाची येईल सत्ता आता कोणाची येईल आता कमीत कमी राष्ट्रवादीच असं वाटतंय लागेल तिकीट म्हणजे पक्ष इथं आपल्या इथं हां माढा लोकसभेला आणि देशामध्ये कोणाची सत्ता यावी वाटतं देशामध्ये कोणाची राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली फायद्याची BJP चाललेलं काय नेमकं कमीत कमी मराठ्याला आरक्षण पण नाही काहीच नाही जरांगे पाटलांनी तर आता सांगितलं जास्तीत जास्त उमेदवार उभा करा म्हणून आता जरांगे पाटलांचं पण म्हणणं बरोबर आहे पण आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार ना देवेंद्र फडणवीस म्हणतात आरक्षण देऊ नाही का म्हणतात आरक्षणाकडे पाटील साहेबांची चौकशी लावली मग काय बरोबर आहे ना पाटील साहेबांनी जी लावलंय तीच आता म्हणजे जरांगे पाटलांची चौकशी लावली आहे कसं काय
नाही आता हे सरकार अन्याय करते ना जरांगे पाटलावर. चौकशी लावली म्हणजे त्यांच्यावर अन्याय चालू आहे यासाठी चौकशी ना. मग काय त्यांच्यावर अन्याय चालू आहे ना जरांगे पाटलावर. हां येईल का काय बीजेपी का त्याचा फटका बसेल का बीजेपीला? मग काय बीजेपीला चांगलाच फटका बसणार. मराठा समाज म्हणले तर कमीत कमी महाराष्ट्रापुरतं तर फटका बसेल. बाहेरचं काय आपण सांगू शकत नाही. हां तुम्ही काय आणलं होतं इथं? मेथी गेली का? कशी काय सध्याला तर कशाला मार्केट नाही आणि काय करायचं नेमकं. जगायचं कसं आरक्षण नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे शेतीत काम करायला लागतंय. नमस्कार. नमस्कार. कुठले? माड्यातले जाईल. होय काय नाव? गिरीश चौरे. होय काय आणलं होतं? काय भाज्या आणल्या त्या गेले का? गेली. कसं स्वस्तात का कसं? स्वस्तातच जात आहे काय फायदा होतो का नाही काय? कशाचा फायदा आणि काय सगळं अवघड आहे काय काय महागाई? महागाई. हां काय कसं मागते का? स्वस्तानं मागताय का कसं? स्वस्तानं मागतंय सगळं. घ्यायला भाव टाईट आहे तर इकडं गिरायकाला स्वस्त द्यावं लागतंय. बरं काय आता निवडणुका लागायला त्या? हां कुठलं सरकार यावं वाटतं? सरकार मोदीचं यायला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. कारण की विकास आहे तर भरपूर त्यानं हे करत आहे. त्यामुळं मोदी सरकार बसायला पाहिजे. माढा लोकसभेच्या दृष्टीनं खासदार निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप दोन नावं चर्चेमध्ये येते. निंबाळकर यायला पाहिजे. बाकीचं काय नाही पण निंबाळकर जरा आहेत कामं त्यांची. आता त्यांची कामं आहे ते. परंतु आता मग मोहिते पाटील बी आता तिकिटासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हणजे चालू खासदार आहे तर निंबाळकर पण मोहिते पाटलांसुद्धा तिकिटासाठी इकडं काय नाही ना विकास काय नाही त्यांचा मोहिते पाटलाचा. पण मोहिते पाटील कुठं खासदार नाहीत ना. नाहीत पण काही बघायला पाहिजे ना थोडंफार तर काय आहे का नाही सांगा. पण ते सत्तेत नाहीत किंवा सत्तेत नसले मग काय झालं. पण काय जे गोरगरीब जनता आहे का नाही काय मग त्यांच्या विचार थोडाफार सत्तेत असले तरच कामं करायची का नाही तर कामं करायची नाहीत का असं आहे. त्यामुळं घेतील तर निंबाळकर. हे निंबाळकर. नमस्कार. नमस्कार. लवळचं लवळ. हां बर 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 काय नाव? सदाशिव गणगे. काय काय आणलंय? काय बटाट अद्रक लसूण मिरच्या. कसा आहे भाव काय? बटाटा 30 रुपये लसूण 30 रुपये आलं 10 रुपये. परवडते का? होय होय होय. काय महागायचा काय फटका? काय आता गिरायक कमी जास्त होतच. हां हो काय आता निवडणुका लागायला त्या? हां कुठलं सरकार यावं वाटतं? तसं काय सांगू आता जे मेजॉरिटी होईल ते येणार सरकार. तुम्हाला काय वाटतं? हां आता तसं काय आता लोकांचा कल कोणीकडे आहे त्याचं काय सांगता येत. आपण बी जनताच आहे गं. होय की म्हणा पण काय. आपल्याला काय वाटतं त्याच्यावर? हां हां काय वाटतं? काय भाजप बसली. बरं बरं का हो? हां का? जरा हाय जरा त्यांचं वैसं कल पहिल्यापासूनच. हां हो. माढा लोकसभेमध्ये कोण बसेल? माढा लोकसभेमध्ये राष्ट्रवादी बसेल बघा. हो पवार साहेबांचं हां इथं आता अभयसिंह जगताप त्यांच्या उमेदवाराची चाललंय इथं चर्चा त्यांची. हां येतील की होय. देशात भाजपाने माड्यात राष्ट्रवादी. हां वाटतंय का इथला तरी विकास होईल वाटतंय का? होईल की विकास. होय. नमस्कार मावशी. मी ना रामलिंग बनसोडे. कुठले? परसाळीचं. पडसाळी. हा बर बर कसं काय माळव काय काय आणलंय? माळवं तांबाटे आणल्यात वांगे आणले ते मेथी आणली कोथमीर. तुमचं हाय तसं सगळं दिसतं इथं. इकलंच नाही गिरायकच नाही तर काय करायचं. महाग येत गिरायक घेत नाही. मग कसं शेतात ना का व्यापाऱ्याकडं नाही. म्हणजे परवडतच नाही म्हणा. नाही नाही परवडत नाही. मग आता ही काय सगळं तोटाच झाला म्हणा. तोटाच झाला आता. आता ह्यातनं काय काय सडून बी जात असं. हा जात की काय करायचं. म्हणजे काय झाला एक म्हणजे आता हे डबल तोटा आहे म्हणा. हा डबल तोटा हा हा. त्यातल्या त्यात पाऊस पाणी बी नाही. पाऊस पाणी बी नाही. काय आता निवडणुका लागायला त्या? हा काय वाटतं कुठलं सरकार यावं? येऊ द्या शरद पवारचं काय. येऊ द्या कसं म्हणलं काय येतं का? नाही सर आता काय करायचं आता. काय नाव? रामलिंग बांधाल बनसोडे.
बर कुठले पडसाळी. बर 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 काय वाटतं आता निवडणुका लागायला त्या कुठलं सरकार यावं सरकार होय राष्ट्रवादीचं. बर 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 हां आता इथं काय अभयसिंह जगताप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं नाव चर्चेत आहे हां आणि खासदार निंबाळकर त्यांचं बी नाव चर्चेत आहे कोण येईल वाटतंय आता तसं ते लोकांवर अवलंबून केवळ आपण बी लोकच आहे घेऊ हाय की पर मी माझं मत एकच आलं की राष्ट्रवादी हां बर बर हां जर काय राष्ट्रवादीचा जर इथं उमेदवार निवडून आला काय विकास करेल का इथला का करतेल आता प्रत्येकाचं तर काय आव्हानच देते ते असं करू तसं करू पर प्रत्यक्षात केल्याशिवाय काय फक्त आश्वासनं देते हां 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 पण विकास काय होत नाही हां